आपण मागील काही दिवसापूर्वी ह्या कचऱ्याच्या समस्येवर 2 एपिसोड केले होते आणि ही कचऱ्याची समस्या मांडली होती. आता जर तुम्ही पाहिलं तर घोडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने याच्यावर मस्त छानपैकी काम केलं आहे. तुम्ही पाहू शकता हा सर्व कचरा एकदम व्यवस्थित एका बाजूला सारून ठेवला आहे. पण आता जर तुम्ही पाहिलं तर तो कोणत्या बाजूला सारला आहे बघा. तर पहिलं इथं माझ्या पाठीमागे पाहिलं तर इथून नदीपात्रात कचरा होता. तो कचरा आता त्यांनी जवळजवळ 70 ते 80 फूट एका बाजूला डायरेक्ट नदीपात्रातच ढकलला आहे. म्हणजे आता डायरेक्ट कचरा वाहून जायला एकदम सोपं. यांचं नशीब असं फक्त की आता ह्यावेळी पाऊस थोडा म्हणजे पुढे ढकलला गेला आहे, त्याच्यामुळे हा कचरा अजून वाहून गेला नाही. यांना ह्या प्रशासनाला ग्रामपंचायतला कशाचंही कुणाच्याही आरोग्याचं काही गांभीर्य नाही. हे वाट पाहत आहेत कधी पाऊस पडेल आणि कचरा वाहून जाईल. अक्षरशः म्हणजे एकदम निडर आणि निर्भीड, म्हणजे यांना कशाची भीतीच नाही या प्रशासनाला. म्हणजे अक्षरशः बोलायला शब्द नाहीत. आपण ज्यावेळी विचार करतोय कुणाच्या आरोग्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे यांच्या समोर आहे, यांनी म्हणजे आले तर सरळ 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 ढकलून दिलंय. म्हणजे याच्यातून यांना काय दाखवायचं आहे? तुम्ही कितीही काही मांडा, याच्यावर आम्हाला काही फरक पडत नाही. उलट नदीपात्राच्या थोडासा कडेला असलेला कचरा पण आम्ही तुमच्या याच्यावर आम्ही नदीपात्रातच ढकलून देतो. कैलासभाऊ काळे असतील जे घोडेगावचे ग्रामस्थ आहेत आणि आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती आहेत, किंवा आमदार आपले दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असेल, ह्या दोघांनाही मी ह्या भागाच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो. साहेब, तुम्ही दोघंही ह्या प्रश्नाकडे लक्ष घाला. त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कारण घोडेगाव ग्रामपंचायत प्रशासन पाहिलं तर त्यांना ह्या विषयाचं गांभीर्य नाही. ते असेच यांनी आंबेगावकरांच्या आरोग्याशी खेळण्याचं ठरवलेलं आहे. साहेब तुम्ही असाल किंवा सभापती साहेब तुम्ही असाल, कृपया ह्या विषयात लक्ष घाला. तर तुम्ही लक्ष घातलं तरच कुठंतरी हा विषय सुटला जाईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि पुन्हा ही निडरता आहे, ही निडरता आहे. हे बघा आता कचरा टाकायचं काम चाललं. या 2 मिनिटं. हा कोणी कचरा टाकायला सांगितलं तुम्हाला इथं? कचरा कोण टाकायला सांगितलं तुम्हाला इथं? ग्रामपंचायत चालू डायरेक्ट नदी पात्रात. ग्रामपंचायत तुम्ही काय ग्रामपंचायत ठेका घेतलेली आहे कसं? कर्मचारी आहेत? कर्मचारी येतात. कर्मचारी आहेत ग्रामपंचायत. हे बघा ही परिस्थिती. तुम्ही पण कर्मचारी आहेत का साहेब? साहेब तुम्ही पण कर्मचारी? तुम्ही ड्रायव्हर याचेच? हे सरळ सरळ आंबेगावच्या नागरिकांच्या आरोग्याला दिलेलं आव्हान. आमच्यात काहीही बदल होणार नाही हे यांना दाखवायचं या याच्यातून. आता आपण योगायोगाने इथं हा भाग करायला आलो होतो, त्याचवेळी आपल्यासमोर चाललेलं हे काम आणि हा घोडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार बघू शकता. आहे काही ओला सुका काही घेणं देणं नाही, काही त्याचं डिवायडेशन नाही. छानपैकी आलेत आणि उतरवलं आहे.